गुड मॉर्निंग स्टुडंट्स. मागल्या पिरियडमध्ये आपण कविता नंबर 9 घर पाहिलेली होती आणि त्याचे प्रश्नोत्तर वर्कबुकमध्ये लिहिलेले होते. आज आपण बघणार आहोत पाठ नंबर 10 बाबांचं पत्र. बघा, हे पत्र म्हणजे एका वडिलांनी आपल्या मुलगी वैष्णवी हिला लिहिलेलं पत्र आहे. वडिलांनी मुलीचं नाव काय, वैष्णवीला लिहिलेलं पत्र आहे. यात त्यांनी तिचा गणिताचा पेपर कठीण गेला म्हणून तिला निराश न होण्याचा सल्ला दिलेला आहे. आणि त्याचप्रमाणे त्यांनी वैष्णवीला सांगितलं की परीक्षेतील गुणांपेक्षा मनाच्या गुणांची वाढ करणे अतिशय महत्त्वाचे आहे, असे भावपूर्ण शब्दात त्यांनी वैष्णवीला समजावलेलं आहे या पत्रामध्ये. ठीक आहे विद्यार्थ्यांनो, बघा आता. प्रिय वैष्णवी, अनेक शुभ आशीर्वाद. मी कामात पुरता गुरफटलो होतो म्हणून पत्र पाठवायला उशीर होत आहे. तुझ्या आईने मला दूरध्वनीवरून सांगितले की तुला 6 माहीचा गणिताचा पेपर खूपच कठीण गेला म्हणून तू फार निराश झाली आहेस. पेपरून घरी आल्यानंतर त्या दिवशी तू रडतही होतीस. मला वाटलं दूरध्वनीवरून तुझ्याशी बोलण्यापेक्षा तुला पत्र लिहूनच तुझ्याशी हितगुज करावं म्हणून तुझ्यासाठी हे पत्र लिहित आहे. बघा, वडिलांनी सांगितलं तिला, वैष्णवीला, आई वडील तुम्हाला काय देतात, आशीर्वाद देतात ना. म्हणून बघा, इथे त्यांनी आपल्या मुलीला प्रिय वैष्णवी लिहिलं आणि अनेक शुभ आशीर्वाद असं लिहिलेलं आहे ना. नंतर पॅरेग्राफ सुरू झालेला आहे. त्यांनी सांगितलं आपल्या मुलीला की मी कामात पूर्णपणे गुरफटलेला होतो. पुरता म्हणजे पूर्णपणे, गुरफटलो म्हणजे व्यस्त झालो होतो, तर त्यामुळे मला तुला पत्र पाठवायला उशीर होत आहे. मग वडिलांनी तिला सांगितलं की मला तुझ्या आईनी फोनवरून म्हणजेच दूरध्वनीवरून तुझ्या 6 माहीचा गणिताचा पेपर कठीण गेला हे सांगितलं आणि तो पेपर कठीण गेल्यामुळे तू फार निराश झाली आहेस आणि पेपरून घरी आल्यानंतर त्या दिवशी तू रडत सुद्धा होतीस. बघा, तुमचा पेपर कठीण गेला की तुम्ही पण खराब गेला की तुम्ही घरी आले की रडता ना, तुमचा मूड राहत नाही. तसं ही सुद्धा घरी येऊन रडत होती. मग त्यामुळे बाबांनी लिहिलं की मला वाटलं तुझ्याशी दूरध्वनीवरून बोलण्यापेक्षा पत्र लिहूनच तुझ्याशी हितगुज साधावं. हितगुज म्हणजे मनातील भावना साधाव्या असं वडिलांनी सांगितलं. दुसरा पॅरेग्राफ. अगं वैष्णवी, गणिताचा पेपर कठीण गेला म्हणून गणितानंतर असलेल्या विषयांचे पेपर अवघडच जाणार असे होत नाही ना. मग त्या गोष्टीचा विचार करत बसल्याने उरलेल्या पेपरवरही त्याचा विपरीत परिणाम होतो. अगं, एखाद्या विषयात गुण कमी पडले तर याचा अर्थ आपण आयुष्यात अपयशी झालो असे नाही. तुला सांगतो, गणिताशी तू मैत्री कर, मग बघ गंमत या विषयाची. तुला मुळीच भीती वाटणार नाही. गणितातील संकल्पना, संबोध, क्रिया तू नीट समजावून घे. उदाहरणे सोडवण्याचा चांगला सराव कर. हा विषय लवकरच तुझा लाडका होईल हे अगदी नक्की. बघा, बाबांनी किती सुंदर, किती छान प्रकारे वैष्णवीला समजावून सांगितलं. त्यांनी म्हटलं की अगं वैष्णवी, गणिताचा पेपर कठीण गेला. तर तुमची आई सुद्धा बघा, तुमचा पेपर कठीण गेला, तुमच्या आईवडील तुम्हाला समजावून सांगतात की गेला तर गेला, आता तू मूड खराब करू नकोस, पुढल्या पेपरचा नीट अभ्यास कर. आणि हा पेपर कठीण गेला म्हणून पुढलेही पेपर कठीणच राहतील असं नाही, किंवा हा पेपर खराब गेला म्हणून पुढलाही पेपर खराबच जाईल असं नाही. म्हणून काय कर, मूड चांगला कर, मूड नीट कर आणि पुढल्या पेपरचा अभ्यास कर, असे तुमचे आईवडील तुम्हाला समजवतात ना. त्याचप्रमाणे वैष्णवीच्या वडिलांनी तिला सांगितलं की गणिताचा तुझा पेपर कठीण गेला म्हणून गणितानंतर जे विषय आहेत, गणितानंतर असलेले जे विषयांचे जे पेपर आहे ते सुद्धा कठीण जातील, ते सुद्धा अवघडच असतील असे नाही. अवघड म्हणजे कठीण है ना. मग त्या गोष्टीचा विचार करत बसून आपलं डोकं खराब करण्यापेक्षा त्याचा उरलेल्या पेपरवर तू जर त्या गोष्टीचा विचार करत बसली तर उरलेल्या पेपरवर त्याचा परिणाम होईल. आणि ते समजावून सांगतात की एखाद्या विषयात गुण कमी पडले तर याचा अर्थ आपण आयुष्यात अपयशी झालो असे नाही. हे खूप महत्त्वाचं वाक्य आहे बेटा. जर तुम्हाला एकदा जर अपयश मिळालं याचा अर्थ आयुष्यात तुम्ही प्रत्येक वेळी अपयशीच व्हाल असं असतं का, नाही. म्हणून हे नीट लक्षात ठेवायचं की एखाद्या विषयात ह्या वाक्यामध्ये खूप मोठा अर्थ आहे. बघा, ह्या वाक्याचा अर्थ खूप चांगला आहे. एखाद्या विषयात जर गुण कमी पडला तर याचा अर्थ आपण आयुष्यात अपयशी झालो असं नाही, असं बाबांनी तिला समजावून सांगितलं. तुम्ही पण नीट लक्षात ठेवा बेटा नेहमीच की एखादा जर पेपर खराब गेला किंवा एखाद्या गोष्टीत आपल्याला अपयश मिळालं म्हणून तुम्ही पूर्ण आयुष्यात नेहमीच अपयशी व्हाल असं नसतं. म्हणून मग वडिलांनी तिला सांगितलं की गणित हा विषय तुला कठीण गेला किंवा अवघड गेला तर तू त्याची त्यांनी आयडिया सांगितली, तिला ट्रिक सांगितली की तू काय कर, गणिताशी तू मैत्री कर ना, गणित या विषयी तू मैत्री कर आणि मग त्या विषयाची गंमत बघ.
तुला त्या विषयाची मुळीच भीती वाटणार नाही. गणितातील संकल्पना म्हणजे संज्ञा ज्या असतात, संज्ञा येतात ना गणितामध्ये, कन्सेप्ट ज्याला म्हणतो आपण. नंतर संबोध म्हणजे बेसिक म्हणजे मूळ रचना है ना. आणि क्रिया म्हणजे गणितातील रीत. बघा नीट, गणितातील संकल्पना म्हणजे संज्ञा म्हणजे ज्याला म्हणतो कन्सेप्ट. संबोध म्हणजे मूळ रचना ज्याला म्हणतो आपण बेसिक. आणि क्रिया म्हणजे गणितातील रीत. या गोष्टी तू नीट समजून घे असं बाबांनी तिला सांगितलं. त्याचप्रमाणे उदाहरणे सोडवण्याचा चांगला सराव कर असं बाबांनी. सराव म्हणजे अभ्यास कर, उदाहरणे सोडवण्याचा अभ्यास कर. मग हे सगळं केलं की हा विषय तुझा लाडका होईल, म्हणजे तो विषय तुला आवडायला लागेल. आणि हे अगदी नक्की. बघा, तुम्हाला गणित हा विषय आहे, तर गणिताचा विषय तुम्ही गणितचा अभ्यास तुम्ही कसा करता, तर बघा सारखे उदाहरणं तुम्हाला मॅडम सांगतात ना की सतत उदाहरणं सोडवून पाहायची है ना. मॅडमने एकदा मॅथ्स गणित समजावून सांगितलं की तुम्ही घरी पुन्हा ते प्रॉब्लेम्स, त्या विषयावरचे खूप सारे प्रॉब्लेम्स सारखे सोडवून बघता, तेव्हा तुम्हाला त्यातले कन्सेप्ट क्लिअर होतात, मग तुम्हाला गणित यायला लागतं है ना. तर अशा प्रकारे बाबांनी सांगितलं की उदाहरणे सोडवण्याचा चांगला सराव कर. ठीक आहे विद्यार्थ्यांनो. नंतर बघा पुढे, बाळा आणखीन एक तुला सांगतो, परीक्षेतील गुण किंवा श्रेणी महत्वाची आहेच, पण त्याहीपेक्षा आपल्या आंतरिक गुणांची वाढ करणे हे अधिक महत्वाचे आहे. तू गोष्टी छान सांगतेस, चित्र उत्तम काढतेस आणि सुंदर नृत्यही करतेस, हे सारं सुरू ठेव. तुझ्या आईने सांगितले की हल्ली तू याकडे फारसं लक्ष देत नाहीस. या कला म्हणजे आपले जीवन सुंदर करतात आणि आपलं व्यक्तिमत्वही फुलवतात. त्यामुळे प्रत्येकाने एखादी तरी कला जोपासली पाहिजे. स्वतःमधील गुणांची वाढ करायला तुला अनेक संधी मिळतील, त्यांचा तू पुरेपूर उपयोग करून घे. बाबांनी सांगितलेले ऐकून त्याप्रमाणे तू वागशील याची मला खात्री आहे. बघा, आई बाबा तुला सुद्धा तुम्हाला समजावून सांगतात आणि म्हणतात ना की तू आमचं ऐकशील तर तुझं भलंच होईल बेटा, तू म्हणजे असं सांगतात की नाही, ते समजावून सांगतात ना की हे सगळं ऐकशील तर तुझं सगळं चांगलंच होईल. म्हणजे याची आपल्याला खात्री असते की त्यांचं जर आपण ऐकलं, त्यांची प्रत्येक गोष्ट ऐकली तर आपण आयुष्यात यशस्वी होऊ. हे अगदी खरंच, हे 100% खरं आहे ना. तर अशा प्रकारे हे बघा, बाबा किती सुंदर शब्द तिला समजावून सांगतात की बाळा आणखीन एक तुला सांगतो की परीक्षेतील गुण किंवा परीक्षेतील श्रेणी महत्वाची आहेच, ह्या गोष्टी महत्वाच्या आहेतच, पण त्यापेक्षा आपल्यामध्ये असलेले जे आंतरिक गुण असतात, म्हणजेच काय, आंतरिक म्हणजे काय, मनाचे गुण किंवा अंगभूत गुण, मुळात असलेली तुमच्या क्वालिटीज, इनेट क्वालिटीज ज्याला म्हणतात, तुमच्यामध्ये असलेले जे सुप्त गुण आहेत, आंतरिक गुण आहेत, मनाचे गुण आहेत, ते गुण त्यांची वाढ करणं अधिक महत्वाचं आहे. मग त्यांनी सांगितलं तिला की तिच्यामध्ये बघा किती चांगले चांगले गुण आहेत. ती गोष्ट छान सांगते. कोण? वैष्णवी. बघा तुमच्यामध्ये सुद्धा अभ्यासाच्या व्यतिरिक्त तुम्ही डान्स चांगले करता, गाणं चांगलं म्हणता, कोणी भाषण चांगलं देतं. अशा प्रकारे आपल्यामध्ये वेगवेगळ्या क्वालिटीज असतात, वेगवेगळे गुण असतात. त्याचप्रमाणे वैष्णवीमध्ये काय काय चांगले गुण होते बघा. तर बाबा सांगतात तू गोष्ट छान सांगतेस, तिचं ड्रॉइंग सुद्धा खूप छान होतं बघा, चित्र उत्तम काढतेस आणि सुंदर नृत्यही करतेस, म्हणजे डान्स सुद्धा ती खूप छान करत होती. हे सारं सुरू ठेव असं बाबा म्हणतात की हे सगळ्या गोष्टी तुझ्या सुरू ठेव. तुझ्या आईने सांगितले की हल्ली तू या गोष्टीकडे, म्हणजे त्यांच्या आईने सांगितलं बाबांना की या सगळ्या तिच्यामध्ये जे असलेले गुण आहेत, ह्या गुणांना, ह्या ज्या कला आहेत याच्याकडे तिचं सध्या दुर्लक्ष होत आहे असं आईनी बाबांना सांगितलं. तर बाबा सांगतात की ह्या सगळं तुझ्यामध्ये असणारे आंतरिक जे गुण आहे यांच्याकडे तू लक्ष दे, यांच्याकडे दुर्लक्ष करू नकोस. या ज्या कला असतात ह्या आपले जीवन काय करतात, सुंदर करतात आणि आपलं व्यक्तिमत्वही फुलवतात. बघा किती सुंदर वाक्य आहे. या कला आपले जीवन सुंदर करतात आणि आपले व्यक्तिमत्वही फुलवतात. त्यामुळे प्रत्येकाने काय केले पाहिजे, आपल्यामध्ये जर एक कला असेल तर ती एखादी तरी कला आपण काय केली पाहिजे, जोपासली पाहिजे. कळलं का? एखादी तरी कला आपल्यातली जोपासली पाहिजे. स्वतःमधील गुणांची वाढ करायला तुला अनेक संधी मिळतील, त्याचा तू पुरेपूर उपयोग करून घे. दिला नाही ते, त्यांनी म्हटलं की स्वतःमधील गुणांची वाढ करायला तुला वेगवेगळ्या संधी मिळतील आणि त्या संधींचा तू पुरेपूर उपयोग करून घे. बाबांनी सांगितलेले ऐकून त्याप्रमाणे तू वागशील अशी याची मला खात्री आहे. बाबांनी म्हटलं की मी सांगितलं तसं वागशील अशी मला तुझी पूर्ण खात्री आहे.
दिवाळीच्या सुट्टीत मी गावी येणार आहे. मग आपण खूप खूप मजा करू, किल्ले बांधू, कंदील तयार करू, गप्पा मारू, दिवाळीचा फराळही खाऊ. खाऊवरून एक गोष्ट आठवली मला. या दिवाळीत गावी येताना तुझ्या आवडीचा खाऊ घेऊन येणार आहे. कुठला ते तू ओळखला असशीलच, तुझा पुस्तकांचा खाऊ. गावी येताना मी तुझ्यासाठी गोष्टींची अनेक पुस्तके घेऊन येणार आहे. वाचून बघ तू, खूप आवडतील तुला. बरं आता थांबतो. बाकी सारे भेटी अंती बोलू. तुझे बाबा. ठीक आहे विद्यार्थ्यांनो, उरलेला भाग आपण पुढल्या पिरियडमध्ये बघू. ठीक आहे विद्यार्थ्यांनो, अशा प्रकारे तुम्हाला हे पत्र, बाबांचं पत्र वाचायचं आहे आणि यातील शब्दार्थ मी तुम्हाला समजावून सांगताना सांगितलेले आहेत. तर हे शब्दार्थ वहीत लिहायचे आहेत आणि पाठ करायचे आहेत. धन्यवाद.